Welcome to Maharashtra Live 24 News. नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह 24 मध्ये आपले सहर्ष स्वागत. बेडगमध्ये पानंद रस्ते नोंदीचा वाद, शेतकरी एकवटले, ग्रामसभेनंतर निर्णय. बेडग तालुका मिरज. मुख्यमंत्री शेत पानंद रस्ते योजनेअंतर्गत बेडग गावातील रस्ते नोंदीच्या प्रश्नावरून निर्माण झालेला वाद अखेर ग्रामसभा आणि शिवार फेरीनंतर मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रश्नावर गावातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येत आंदोलन केले. मिळालेल्या माहितीनुसार गाव नकाशामध्ये आधीपासून नोंद असलेले 37 रस्ते असताना गाव नकाशावर नोंद नसलेले आणखी 15 रस्ते नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या प्रस्तावित नोंदीला अनेक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर जनस्वराज पक्षाचे नेते अमरसिंह दादा पाटील व कैलासदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची लक्षवेधी उपोषण केले. उपोषणात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर आपल्या मागण्या ठामपणे मांडत रस्ते नोंदीबाबत पारदर्शक निर्णय घेण्याची मागणी केली. उपोषणानंतर झालेल्या चर्चेत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार संबंधित रस्त्याबाबत अंतिम निर्णय ग्रामसभा घेणार असून आवश्यकतेनुसार शिवार फेरी करून प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि वस्तुस्थिती लक्षात घेऊनच रस्त्याच्या नोंदीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. बैठकीत ठरलेले प्रमुख मुद्दे असे की ग्रामसभा घेऊन रस्त्याच्या नोंदीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. मागणी असलेल्या रस्त्यांची शिवार फेरी करून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. न्यायालयीन निर्देश व कायदेशीर बाबींचा विचार करून नोंदी करायची अथवा नाही याचा निर्णय घेतला जाईल. अशासकीय व्यक्तींना तलाठी कार्यालयातील कामकाजात हस्तक्षेप करू दिला जाणार नाही. तसेच वारसा नोंदी प्रलंबित ठेवू नयेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी व प्रशासन यांच्यामुळे चर्चेमुळे सध्या तणाव कमी झाला असला तरी ग्रामसभा आणि शिवार फेरीतील निर्णयाकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. रस्ते नोंदीचा प्रश्न सर्व संबंधितांच्या सहमतीने आणि कायदेशीर चौकटीत मार्गी लावावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. धन्यवाद. होतं आणि त्या लाक्षणिक उपोषणाच्या संदर्भात मौजे बेडग ग्रामीण रस्ता पानंद रस्ता यादी तयार करत असताना शासन निर्णयातील कार्यपद्धतीचे पालन झाल्याबाबत पुढील पडताळणी करून आवश्यक ती कारवाई करण्याबाबत आपण निवेदन देत आलोय. या निवेदनामध्ये आपण म्हटलेलं असं की वरील विषयास अनुसरून महाराष्ट्र शासन वन व महसूल विभाग शासन निर्णय ल.वे.सु. 2025 प्रक्र 458 भूमापन L1/29/8/2025 अन्वये मौजे बेडग येथील ग्रामीण रस्ता पानंद रस्ता यादी तयार करण्याबाबत हा एक शासन निर्णय झालेला होता. मान्य तहसीलदारांचा आदेश आहे की प्रपत्र 1 रस्ता सीमांकन SR 21/2025 दिनांक 26/12/2025 अन्वये प्रपत्र 1 गाव नकाशावर नोंद असलेले रस्ते 37 आहेत. प्रपत्रक 2 गाव नकाशावर नोंद नसलेले रस्ते 15 आहेत. असे एकूण 52 रस्ते ह्या तुमचं कुठलंही नाही कुठलीही योजना मुख्यमंत्री बळीराजा योजना ह्यामध्ये आपण बऱ्याचशा शेतकरी अनबंदी होते, त्यांना काही माहित नव्हतं. जसं 7/12 कळतील तसं त्या शेतकऱ्यांना अवेअरनेस आला आणि त्यांनी तक्रारी आपल्याकडे दाखल केल्या. त्यात शासन निर्णय परिच्छेद क्रमांक 3 अन्वये ग्रामस्थांसह शिवार फेरी आयोजित केलेली नाही, तरी प्रत्यक्षात शिवार फेरी काढून ग्रामीण रस्ता पानंद रस्त्याची पुढील पडताळणी करण्यात यावी, ही आपण एक मागणी करतोय. दुसरी मागणी अशी आहे की शासन निर्णय परिपत्रक क्रमांक 4 नुसार प्राथमिक यादी तयार करत असताना ग्रामसभा घेतलेली नाही, ती ग्रामसभा पुन्हा घेण्याची आपण मागणी करतोय. आणि मुळात म्हणजे ग्रामसभा 3 नंबर ग्रामसभेची मान्यता ही केवळ औपचारिक नसून प्रक्रियेच्या महत्वाचा टप्पा आहे. तो वगळल्यास अंतिम यादी वैधतेबाबत प्रश्न निर्माण होते. जोपर्यंत सखोल चौकशी करून ग्रामीण रस्ता पानंद रस्ता यादीची पूर्ण पडताळणी होत नाही तोपर्यंत भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणीचं सीमांकन करण्यात येऊ नये. त्यानंतर महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक 2 गाव नकाशावर उपलब्ध असलेल्या रस्त्यांच्या प्रकाराबद्दल आणि यामध्ये परिच्छेद क्रमांक 2 अन्वये 3 पायमार्ग व परिच्छेद क्रमांक 2/5 शेतावर जाण्याच्या पायमार्गावर गाडी मार्ग नुसार बेडग ग्रामपंचायत रस्ता नोंद रजिस्टर मध्ये जे रस्ता गाडी मार्ग नोंद आहेत
ह्या रस्त्यांची नोंदी ग्रामपंचायतकडे उपलब्ध आहे. त्या सर्व रस्त्यांच्या नोंदी प्रपत्रक 2 ह्या प्रकार ड आणि ई ह्यामध्ये तुम्ही घेण्यात यावी अशी आम्ही एक मागणी करतो. म्हणजे रीतसरच आहेत ते, ज्याच्यावर शासनानं ऑलरेडी अगदी पैसे खर्च केलेले आहेत, रस्ते केलेले आहेत. ग्रामपंचायत बुकाला जे नोंद आहेत रस्ते त्याचा विचार करा ना. ते सोडलं आणि तुम्ही दुसरेच घेत बसलाय. अशा पद्धतीनं आपण हे निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाची सखोल काळजीपूर्वक करतील असं आपण एक माफक अपेक्षा ठेवूया. आज बेडग मंडलाधिकारी ऑफिस आणि तलाठी कार्यालयाच्या याच्यावरती एक दिवसाचं जे लाक्षणिक उपोषण भरलेलं होतं त्या संदर्भामध्ये यापूर्वी ज्या रस्त्यांच्या नोंदी घेतलेल्या आहेत त्या रस्त्यांच्या नोंदी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये यापूर्वी ग्रामसभा जी घेतलेली नाही ती ग्रामसभा आपण येणाऱ्या 15 दिवसामध्ये ग्रामसभा घेऊन त्यामध्ये ज्या नोंदी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत त्या आपण दुरुस्त करून घेऊ आणि 15 दिवसाच्या आत आपण ग्रामसभा घेऊन आणि शिवार फेरी घेऊन आपण त्यामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या आपण दुरुस्त करून घेऊ असे मी आश्वासित करतो. एक दिवस लाक्षीय उपोषण या रूपानं आपण या ठिकाणी सगळे जमलो होतो. शेतकऱ्यांच्या जीवावाचा एक रक्तवाहिनी म्हणून जे जमीन आपली असते त्या जमिनीमध्ये काही बेकायदेशीर किंवा चुकीच्या पद्धतीनं हस्तक्षेप होत होते, त्या हस्तक्षेपाला विरोध म्हणून आपण या ठिकाणी जमलो होतो. ग्रामसभेची बेडग गावची ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेमधनं ठराव म्हणजे त्या ग्रामसभेचा ठराव या जमिनीच्या ज्या रस्त्याच्या ह्याच्या बळीराजा मुख्यमंत्री योजनेमध्ये समावेश करण्यासंदर्भाचे जे विषय आहेत, जे रस्ते नकाशाला नोंद आहेत किंवा जे नोंद नाही आहेत आणि अजून शेतकऱ्यांना जर काही त्या नोंदीबद्दलची अपेक्षित असेल त्या सगळे रस्ते घेण्यासंदर्भात आणि चुकीचे असेल ते वगळण्यासंदर्भात ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेचा निर्णय अंतिम निर्णय राहावा अशा पद्धतीने या ठिकाणी आमचे विषय होते. त्या विषयाला अनुसरून सन्माननीय तहसीलदार मॅडम अपर्णा धुमाळ तहसीलदार मॅडम यांचाही फोन झाला. त्यांचे स्पीकर ऑन करून आम्ही सगळ्यांशी चर्चा केली. ज्या चुकी झाल्या आम्ही दुरुस्त करून देतो. कुठल्याही शेतकऱ्याला एक पैशाचीही तोशीच लागणार नाही. वकील महोदय म्हणजे असं वेगळ्या पद्धतीने कुठलं जायची गरज नाही आहे. आमच्या लेवलला आम्ही करून देतो असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. त्याचबरोबर आपले मंडल अधिकारी वंजारी साहेब, माळी तलाठी साहेब आणि मॅडम तलाठी साहेब हे सगळे उपस्थित आहेत. त्यांनी सगळ्यांनी आश्वासित केल्यामुळे आपण या ठिकाणी आपलं उपोषणाचं जे विषय थांबतोय आणि सगळ्या शेतकऱ्यांना गावकऱ्यांना मित्रांनो सगळ्या गावकऱ्यांना मी विनंती करतो की येत्या ग्रामसभा जी आता बोलवली जाईल बेडग ग्रामपंचायत मार्फत त्या ग्रामसभेला उपस्थित राहून हे जे काही रस्त्याबद्दलचे जे ठराव आहेत ह्याच्यामध्ये तुमची सहभाग दाखवा आणि परत जर चुकीचं घडलं किंवा जे माहित नाही असं झालं तर त्याची दखल घेतली जाणार नाही. ग्रामसभेमधनं पास झाला की तो ठराव पुढे जाणार आहे. ज्या ठिकाणी रस्त्याची तुमची अडचण असेल तेही तुम्ही मांडू शकताय आणि जर रस्त्यामुळे काही निर्माण होणार असेल वादविवाद जे कोर्टामध्ये तुमचे प्रलंबित विषय असतील आणि तुम्हाला रस्ता पाहिजे किंवा नको असेल हे तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकताय, जेणेकरून त्या बळीराजा मुख्यमंत्री योजनेमध्ये या गोष्टीचा समावेश होणार की नाही हे फायनल होऊन जाईल. अशा पद्धतीने सर्वांनी येत्या ग्रामसभेला ताकदीनं सगळ्यांनी उपस्थित राहावं. ताकदीनं म्हणण्यापेक्षा सर्वांनी उपस्थित राहावं आणि आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडावं असं मी सगळ्यांना बेडगवासियांना कळकळीचं आवाहन करतो. नमस्कार.